अहमदनगर जिल्हा दक्षिण उत्तर सुद्धा तर येथील विधवा महिलांना त्यांच्या मुलांना मुलींना मी विनंती करतो, विधवा महिलांना डोल चालू होण्यासाठी त्यांच्या मुलांनी मुलींनी प्रयत्न करा। काहींना वर्ष 2 वर्ष डोल चालू झाले नाही, तुम्ही प्रयत्न करतात पण अधिकारी मध्ये एजंट लोक ह्याला दाद देत नाहीत। त्याच्यामुळे तुम्हाला मी विनंती करतो, ज्या अधिकाऱ्याकडे तुम्ही जाता अधिकारी तुम्हाला कागदपत्र देत नाही, पैसे मागत असतील, एजंट पैसे मागत असतील तर तिथे गेल्यानंतर मला फोन करा, मी तुमची कागदपत्र जे लागतील ती फुकट द्यायला सांगतो। त्याच्यामुळे मी एजंटला सांगतो, अधिकाऱ्याला सांगतो, जर एजंटने यांच्याकडून पैसे घेतले असतील, पैसे घेऊन वर्ष 2 वर्षाला डोल चालू करून दिला नाही, त्यांचे पैसे माघारी देऊन त्यांचा डोल तुम्ही चालू करून घ्या। त्यांचे तुम्ही पैसे वापरलेत त्याच्यामुळे तुमच्या डोल चालू करून द्या। आणि अधिकाऱ्याला सांगतो, ते विधवा जर महिला तुमच्याकडे आल्या तर त्यांच्याहून 1 रुपया सुद्धा घ्यायचा नाही, त्यांना अर्जंट डोल चालू करून द्या असं मी तुम्हाला अधिकाऱ्याला सांगतो। आणि या दोन्ही दक्षिण उत्तर यांना मी सर माझा फोन नंबर देतो, या नंबरला कुणीही फोन करा, शेतकरी असो गोरगरीब असो, कुठं अडचण येऊ द्या, मी आहे। माझ्या तुम्ही कपड्यावर जाऊ नका, फक्त मला एकदा काम सांगून बघा तुम्ही, मी जिल्ह्याचा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष आहे दक्षिणचा। तर ह्या कपड्यात जाऊ नका तुम्ही, माझा फोन नंबर घ्या 94 20 34 37 09। सुनील काका यादव, भैरवावाडी, कर्जत, जिल्हा अहमदनगर। तर मी परत सांगतो, विधवा महिलांना ह्या एजंटनी त्रास देऊ नका, आणि अधिकाऱ्यांनी जर त्रास दिला, पैसे मागितले, यांचा डोल करण्यात टाळाटाळ केली तर तुम्हाला, त्यांनी मला जर फोन केला त्या महिलेच्या घरच्यांनी कुणी बी, तर तुम्हाला अधिकाऱ्याला सस्पेंड केले जाईल असं मी तुम्हाला सांगतो। आणि या विधवा महिलांच्या घरच्यांना तुम्ही अर्जंट डोल चालू करायचा प्रयत्न करा। काल मला एका 2-3 माणसाचं फोन आलं, असं काय चालू एजंटने पैसे घेतल्यात, आमचा डोल वर्ष 1.5 वर्ष जर चालू झाला नाही, ह्यांनी तर त्यांना पैसे दिल्यात पण पैसे गेलं आणि डोल चालू नाही असं मी सांगतो। आणि परत सांगतो, अधिकाऱ्याला विनंती करणार नाही, यांचं तुम्ही काम नाही करून दिल्यास तुम्हाला सस्पेंड केले जाईल असं मी तुम्हाला सांगतो। सत्यमेव जयते, रामकृष्ण हरी।